आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण हवं आहे। आम्ही कुणाचं खात नाही। राजा हो खाण्याचा स्वभाव आमच्या समाजाचा नाही। आम्ही 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 या ठिकाणी आमच्या हक्काचं घेतोय। अहो आज तांड्याची परिस्थिती राजा हो, तुम्ही जर का गेलेत ना एखाद्या तांड्यावर, आमचे लोक आता ऊस तोडायला चालले मित्र हो। त्यांचे लहान लहान पोरं त्यांचे आज जर का आपण बघितलं, तुम्ही जर का त्या ठिकाणी तांड्यावर गेले ना मित्र हो, तर आज आमचे अर्धे लोक ऊस तोडायला निघून चाललेले आहेत। त्यांचे लहान पोरं घरी थांबले राजा हो, घरी थांबले। अरे हा समाज, हा स्वर्णिम समाज आज कुठे चाललेला आहे? ज्याला आरक्षण पाहिजे आहे, ज्याला काही नको, हा त्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे आमच्या तेलंगणाच्या भावना व्यक्त आहे। हैदराबाद गॅजेटमध्ये त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळाला, तसा न्याय आमच्या बंजारा बांधवांना पाहिजे। तुम्ही तांड्यावर जा मित्र हो, वाड्या वस्तीमध्ये जा। आमचा समाज खितपत पडलेला आहे, संघर्ष करतोय। आमचे युवा संघर्ष करताय, आमची माता भगिनी संघर्ष करतायत। त्यांच्या अश्रूंना तुम्ही किंमत देणार आहात की नाही? त्यांच्या अश्रूंना तुम्ही किंमत देणार आहेत की नाही? हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला आरक्षण मिळणार आहे की नाही? आणि तो मिळेल, हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळेल। आणि रेणके आयोग, कल्याण आयोग आणि त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो, थांबतो। आपल्याला आरक्षण हवं। आमच्या युवांच्या शिक्षणासाठी आम्हाला शेड्यूल ट्राईब ST कॅटेगरीमध्ये आरक्षण हवं। आणि एक सूचीमध्ये बंजारा समाज, पूर्ण भारतातला एक सूचीमध्ये संपूर्ण बंजारा समाज आला पाहिजे। आम्ही सध्या NTO मध्ये आहोत, विमुक्त जातीमध्ये आहोत। आम्हाला ST